काय होईल? बायकांच्या हातात 4 पैसे खेळतील. घरच्या लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी खेळणं गरजेचं आहे, तरच हा समाज सुधारेल. तुझा जीव घेणार मी आता. बाबा क्यों? सोड मला. तुझा जीव घेणार मी. का मागे उभी? का सोडू त्याला मी? अहो, हे नेत्राचे आजोबा. आणि हे अद्वैतचे आजोबा. का सोडू त्याला मी? नेत्रा, मला नाही थांबता येणार इथे. मला निघावं लागेल. काय झालं? तुम्ही अचानक का निघालात? नेत्रा, मला निघायला हवं. मला नाही थांबता येणार. आपल्याला बोलायचं आहे ना, असं काय करताय? काय झालं? तुम्ही अचानक निघताय? थांबा ना. आपण नंतर बोलूया नेत्रा, नंतर बोलूया. आबा, आबा, आबा काय झालं? आबा, आबा, आबा काय झालंय? बाळा, मला आता इथे नाही थांबता येणार. मला लगेच निघावं लागेल. बरं मग मी गाडी जरी पाठवतो. नाही अद्वैत, त्याची खरंच काही गरज नाहीये. जाईन मी. हा, बरं, मी तुम्हाला बाहेर सोडायला येते. आपण बाहेर जाऊन बोलूया. नेत्रा बाळा, माझं ऐक ना तू. आपण नंतर बोलूया. हा, मला उशीर होतोय ना. येतो मी आता. मला खरंच उशीर होतोय. आबा, नेत्रा, काय झालंय ना अचानक? काहीतरी काम आठवलं असेल त्यांना. मलाही तसंच वाटतंय. साहेब, ठीक आहे, आत्ता जाऊ देत. साहेब, वरदान असलेल्या स्त्रियांबद्दल आबांना नक्कीच काहीतरी माहिती. तर सांगतील ना ते आपल्याला. त्यांना माहिती असेल तर. आता खरंच काहीतरी काम असेल त्यांना. काय अनर्थ केला देवी आई? का केलंस असं? आता नेत्राला काय सांगू मी? इतकी वर्ष ज्या गोष्टीपासून लांब राहायचं होतं, तीच गोष्ट पुन्हा नजरेसमोर. काय सांगू नेत्राला? ती त्याच घरची सून आहे.
आबा माझ्याशी बोलायला आले होते आणि असे अचानक निघून गेले. त्यांचं कधी तसंच महत्वाचं काम असेल म्हणून गेले असतील. काही काळजी करू नकोस, नंतर बोल त्यांच्याशी. आम्हाला हॉस्पिटलला निघायला हवं. सावकाश जा. बरं नेत्रा, मी जातोय बाबांबरोबर. एकटीने बाहेर जायचं नाहीयेस तू. भालचंद्र? हो, भालचंद्रच होता तो. आणि नेत्राचे आजोबा म्हणजे नेत्रा. पण बाबांना ब्लड प्रेशरचा त्रास कसा झाला अचानक? त्यांना याआधी ब्लड प्रेशरचा त्रास कधीच झाला नाहीये. हा बोल बाळा. हॅलो आबा. आबा काय झालं? तुम्ही असे अचानक का निघून गेलात? मला खरं खरं सांगा, काय झालं? बाळा, सगळ्यांसमोर सांगणं वाईट दिसलं असतं ना, म्हणून निघताना काही बोललो नाही ग मी. नेत्रा, बाजूच्या गावामध्ये पूजेसाठी पूजाचा एक मुहूर्त दिलाय मी, आणि त्या पूजेची सगळी सामुग्री मलाच आणायची ना. मला जर उशीर झाला असता तर बाजार बंद झाला असता, म्हणून तातडीने निघालो मी. ए बाळा, रागावू नकोस. मला तिथे फार वेळ नाही थांबता आलं. काय आहे की जर सामुग्री मिळाली नाही ना तर फार मोठी पंचायत होईल ना, म्हणून मग. आबा तुम्ही आता जे कारण देताना मला अजिबात पटत नाही. पण मला माहिती आहे माझे आबा कधीच खोटं बोलत नाहीत, माझ्यापासून कधीच कोणतीही गोष्ट लपवत नाहीत, म्हणून मी आता तुम्हाला याविषयी काहीच विचारत नाही. बरं, तुम्ही मला वरदान असलेल्या त्या स्त्रियांबद्दल सांगणार होतात ना? सांगा मला, कोण आहेत त्या दोघी? हॅलो आबा. आबा सांगा ना मला, कोण आहेत त्या दोघी ज्यांना देवी आईचं वरदान आहे? बाळा, ह्या विषयावर आपलं नीट बोलणं झालं नाही. पण मला कसं माहीत असणार ग? मला खरंच माहीत नाहीये. पण तू काळजी करू नकोस. मी गावातनं सगळी माहिती काढतो मी. आबा, अहो तुम्ही आत्ता म्हणालात ना मला की हो, म्हणजे असं का करताय तुम्ही? तुम्ही हो म्हणालात. नाही ग बाळा, खरंच तसं काही नाहीये. अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मला खरंच काही माहीत नाही. ए बाळा, हे बघ माझी एसटी आली आहे. मी आता फोन ठेवतो. बाबूशीला पोचलो की तुला फोन करतो आम्ही. हा, ठेवतो फोन. नाही नाही आबा, आबा नक्कीच काहीतरी लपवतायत. आजोबा आल्यावर आबा अचानक निघायचं म्हणायला लागले. पण आजोबांना पाहून आबा असं वागण्याचा काही संबंध असण्याची शक्यता सुद्धा नाहीये. आज तर आबा आणि आजोबा पहिल्यांदाच भेटले, तरी आबा असे का वागले? नेत्राचे आजोबा आणि तू
एकमेकांना ओळखतात. तो कोण? तुझा सासरा पद्माकर राजाध्यक्ष. काय? कशावरून म्हणजे काय काय बोलतेस तू? ऐकलंय मी त्यांच्या मनातलं. ते ओळखतात एकमेकांना. अशक्य आहे. मी खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? अगं तू कशाला खोटं बोलशील? मी कुठे म्हणते असं? तू म्हणतेस तर काहीतरी संबंध असेल त्यांचा, पण तोच काय संबंध आहे आणि कसा काय संबंध आहे हे कळायला हवं ना आपल्याला. म्हणजे आपल्या या म्हाताऱ्याला तोपर्यंत जिवंत ठेवावं लागेल आपल्याला. थोडे दिवस जगू देत त्याला. नाही तो मेलाच पाहिजे. माझी तर इच्छा आहे की आत्ता जाऊन त्याला मारावं, पण ते शक्य नाही ना, म्हणून थांबले. खूप दिवस वाट पाहिली मी. त्या नेत्राच्या आजोबांचा आणि त्याचा काय संबंध आहे हे मला अजिबात जाणून घ्यायचं नाही. पण मग विचार कसला करत होतीस? सांगितलं ना तुला. हे जे काही चाललंय ते जाणून घेण्यात मला अजिबात रस नाही आणि इच्छाही नाही. आपण जे ठरवलंय तेच करायचंय. तूच मारायचंस त्याला. तुला अनुभव आहे ना, म्हणून सांगितलं तुला. आणि हे काम जर वेळेत पूर्ण केलं नाहीस तर... माहितीये मला आठवड्याच्या आत मारायचंय म्हाताऱ्याला, नाहीतर काय होईल. तुला काय वाटतं? म्हणजे राजाध्यक्षांच्या म्हाताऱ्याचा आणि बाबूशीच्या म्हाताऱ्याचा काय संबंध असेल? आणि जर या दोघांचा संबंध असेल तर मग नेत्राचा नक्कीच त्याच्याशी संबंध असणार काहीतरी. संबंध जाळून नष्ट करायला हवेत. काय बोलते? काय चाललंय नक्की? ही काहीतरी लपवते माझ्यापासून. पण ते का लपवतंय तेच कळत नाहीये मला. तुला असं का वाटतंय की आबा तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे? कारण आबा असं कधीच वागत नाहीत. काहीतरी झालंय, पण नक्की काय झालं ना काही कळायला पण मार्ग नाहीये. बरं नेत्र तू आधी शांत हो. आणि मला सांग, दुपारच्या फोन नंतर तुमचं काही बोलणं झालं का? बरं नाही ना, ते मला म्हणाले होते बाबूशीत पोहोचल्यानंतर तुला फोन करतो, पण त्यांचा अजून फोन सुद्धा आला नाहीये. साहेब, तुम्हाला आठवतंय ना, ते आपल्याला वरदान असलेल्या स्त्रीबद्दल काहीतरी सांगणार होते, पण तेव्हाच नेमक्या बाईसाहेब आल्या म्हणून मग ते थांबले. मगाशी मला फोनवर म्हणाले की असं काही नव्हतं, मी असं काही बोलणारच नव्हतो, तुझा काहीतरी गैरसमज होतो. काय मला काहीच कळत नाही. असं मी त्यांना फोन करून विचारते. नेत्रा, फोन करणार होते, फोन सुद्धा नाही केला. नेत्रा माझा ऐक जरा. नेत्रा प्लीज, तू आत्ता त्यांना अजिबात कशासाठीच फोर्स नको करूस. नेत्रा कदाचित आज ते काही बोलण्याच्या मनस्थितीतच नसते आणि आज नाही सांगितलं याचा अर्थ कधीच सांगणार नाहीत असं होतो का? त्यांना माहिती असलेल्या गोष्टी ते कधी ना कधी सांगणार तुला. साहेब, मी नाही थांबू शकत. हे रहस्य काय आहे ते जोपर्यंत मला कळत नाही ना, मी नाही शांत बसू शकत. निद्रा, या सगळ्याचा विचार करून ना माझं डोकं जड झालंय. आता मला काही सुचत नाही. मला असं वाटतं या सगळ्याचा आपण जरा अति विचार करतो. साहेब, मी कॉफी घेऊन येऊ? आता? हो. काय या सगळ्याचा विचार करून माझं डोकं जड झालं आणि मला खरंच गरज आहे आता कॉफीची. बरं ठीक आहे, मग तुम्ही बसा, मी घेऊन येते. नाही, मी करतो कॉफी. ऐका साहेब, मी कॉफी बनवते, तुम्ही बसा जरा शांत. ऐका ना साहेब, तुम्ही बसा ना, मी पटकन घेऊन येते कॉफी. तुम्ही बसा येते शांत. आलेच. नेत्राला टेन्शन येणं साहजिक आहे. ती काही चुकीचा विचार करत नाहीये. मला आठवतंय आबा सांगणार होते काहीतरी आणि आई आली म्हणून ते थांबले.
पण ते नक्की काय आणि कोणाबद्दल सांगणार होते? तुम्ही ठीक आहात ना? काही त्रास होत नाहीये ना? कोणी दिसलं होतं का इथे आता? रिलॅक्स, मी आहे. काय झालं? तू आत्ता इथे काय करतेस? काय झालं? अहो, तुम्हाला काही होतंय का? तुम्ही अजून जागे कसे? नेत्रा, आधी तुम्ही आत्ता काय करताय इथं? मी अद्वैत साहेबांसाठी कॉफी बनवायला जात होते किचनमध्ये, तर तुमच्या खोलीचं दार उघडं दिसलं. आले तर आजोबा जागे होते, म्हणून मग विचारायला आले त्यांना काही हवंय का. सॉरी आजी, तुम्ही झोपा. अहो, तुम्हाला आता त्रास होत नाहीये ना काही? नाही ना?
अपॉइंटमेंट. झोपा. आजी आम्ही येतो. चल. नेत्रा